चला आज बनवूया चमचमीत पण पौष्टिक अशी सर्वांना आवडणारी भाजी। तर त्यासाठी मी एक गाजर किसून घेतलेला आहे, एक शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि कोथिंबीर। या सर्वामध्ये आपण डाळीचं पीठ ॲड केलेलं आहे। त्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं तिखट, थोडा काळा मसाला आणि मीठ घातलेलं आहे। थोडंसं तेल घालून ह्याला आपण पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे। आता ह्याचे छोटे छोटे कोफ्ते करून घेऊ। हे बघा, या पद्धतीने सर्व कोफ्ते मी इथे करून घेतलेले आहेत। आता कढईमध्ये तेल घेऊया आणि याच्यामध्ये काही काजू घेतलेत बघा मी। ते काजू आपण परतून घ्यायचे आहे छान। काजू तांबूस रंगावर भाजून झाले की लगेचच ते आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि यातलं तेल थोडंसं कमी करून लगेचच त्याच्यामध्ये कांदा, लसूण आणि टोमॅटो परतून घ्यायचा आहे। आता हे परतत असताना त्याच्यामध्ये आपण 2 दालचिनीचे तुकडे आणि 4 काळी मिरी मी घालून घेतलेली आहेत। त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये एक तमालपत्र ॲड करायचं आहे आणि हे सर्व आपण पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। साईडला तेल गरम झालेलंच आहे। लगेचच आपण केलेले कोफ्ते जे आहेत ते तळून घेऊया। लालसर रंगावर छान तळून घ्यायचे आहेत। बघा, या पद्धतीने मी सर्व कोफ्ते तळून घेतलेले आहेत। खूप सुंदर लागते ही भाजी, मुलंही आवडीने खातात। शक्यतो गाजर किंवा शिमला मिरची आवडीने खात नाही तर नक्की ही भाजी ट्राय करा। आता जो मसाला कांदा, लसूण, टोमॅटो आपण परतून घेतलेले आहेत त्यातच थोडेसे काजू घालून आपण त्याची छान पेस्ट करून घ्यायची आहे। आता कढईमध्ये पुन्हा थोडंसं तेल घालून फोडणी करून घ्यायची आहे। सुरुवातीला मी त्याच्यामध्ये फक्त मोहरी घातलेली आहे आणि आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे, जी ग्रेव्हीचा मसाला, तो ह्याच्यामध्ये घालून छान परतून घ्यायचा आहे। त्यानंतर लगेचच मी ह्याच्यामध्ये धने आणि जिरे पावडर ॲड केलेली आहे। आता आपल्या आवडीप्रमाणे किंवा चवीप्रमाणे आपण तिखट घालून घ्यायचं आहे आणि किचन किंग मसाला 1 चमचाभर मी घातलेला आहे। त्याचबरोबर गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि हे सर्व आपण छान परतून घेऊया। बघा, तेल सगळीकडनं छान सुटायला लागलेलं आहे। तर या स्टेजला आपण पाणी ॲड करायचं आहे। गरज वाटल्यास अजून पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे आणि आता ह्या मिश्रणाला आपण छान उकळी घेऊया। त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं आहे। आता हे छान उकळल्यानंतर आपण इकडे सर्व करूया। बघा, तर कोफ्ते मी सुरुवातीला ह्याच्यामध्ये अरेंज करून घेतलेले आहेत आणि त्यावर आपण ही जी ग्रेव्ही केली आहे ती टाकून घेऊया। गार्निशिंगसाठी वरतून कोथिंबीर आणि जे काजू आपण तळून घेतलेले होते त्यातलेच थोडे काजू काढून ठेवले होते ते आपण ह्याच्यावर टाकून घेऊया। आता ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी, प्लेन पराठा किंवा अगदी भाताबरोबरही खाऊ शकता। अतिशय सुंदर लागते। तर जरूर ही रेसिपी ट्राय करा। अर्थातच रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।